मित्रांनो बघा, जर तुम्हाला ना बायकांना पटवायचं असेल, म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला एखादी बाई तुम्हाला आवडते, ज्या बाईचं वय ना 30 वर्षांच्या पुढे आहे, जी बाई ना लग्न झालेली आहे, जी ना एक मस्त एकदम म्हणजे भरलेली एक म्हणजे भाभी आहे, ती दिसायला ना एकदम हॉट आहे, तिला बघून ना तुमचा उठतो, तिला बघून ना तुम्ही आपला कायमचा हलवता आणि तुम्हाला असं वाटतं की यार मला ना हिला कसं पण करून मला पटवायचंय आणि हिला पटवून ना मला मस्तपैकी हिला ना लॉजवर घेऊन जायचंय आणि हिला ना चांगलं ठोकायचंय। तर मित्रांनो असं जर का तुमच्यासोबत असेल तर हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा, कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना अशी 3 कामं मी सांगणार आहे, जी 3 कामं ना तुम्ही जर केलात ना तर तुम्ही कोणत्या पण बाईला जिचं लग्न झालेलं आहे, जिचं वय ना 30 वर्षांच्या पुढे आहे, म्हणजे मित्रांनो 30 ते 50 वर्षांच्या मध्ये आहे, तर अशा बाईला ना तुम्ही पटवू शकता। आणि मित्रांनो तिला पटवून ना तुम्ही तिला टपाटप करण्यासाठी तिला तुम्ही तयार करू शकता। तर मित्रांनो हा व्हिडिओ ना खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते। तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं। तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना जी पण बाई तुम्हाला आवडते आणि ज्या बाईला ना तुम्हाला पटवायचंय, तर तुम्ही काय करा माहिती आहे का की त्या बाईचं ना जेवढं तुम्ही करू शकता तेवढं तुम्ही ना तिचं प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं कौतुक करा आणि तिला ना जास्तीत जास्त तिला महत्त्व द्या। काय बोललो मी? आय रिपीट वन्स अगेन मित्रांनो, एकदम लक्ष देऊन ऐका की तुम्ही तिला ना जास्तीत जास्त महत्त्व द्या आणि तुम्ही तिचं ना जास्तीत जास्त कौतुक करा, म्हणजे तिची ना जास्तीत जास्त तारीफ करा की म्हणजे वहिनी तुम्ही ना अशा आहात तशा आहात, तुम्ही दिसायला ना एकदम म्हणजे हॉट आहात, तुम्ही दिसायला ना एकदम परम सुंदरी आहात, तुम्ही ना म्हणजे स्वभावाने खूप जास्त चांगल्या आहात, तुम्ही जे जेवण बनवता ना ते म्हणजे एकदम टेस्टी असतं, तुम्ही आज ना जी साडी घातली आहे त्या साडीमध्ये ना तुम्ही जास्त सुंदर दिसताय। असं म्हणजे मित्रांनो आता मी तुम्हाला ना सर्व काही सांगू शकत नाही, पण तुम्हाला समजलं असेल की असं प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं ना कौतुक करा, तिला जास्तीत जास्त ना असं दाखवून द्या की म्हणजे बघ बघ मी तुझं ना किती कौतुक करतो, मला तुझ्याबद्दल ना किती वाटतं, असं तिला दाखवून द्या। आणि तिच्या ना आणि मित्रांनो तिला ना जास्तीत जास्त महत्त्व द्या, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल तिच्या ना छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की तिला काय आवडतं तिला काय आवडत नाही। जसं की फॉर एक्झाम्पल तिचा उद्या बर्थडे आहे, तिचा उद्या वाढदिवस आहे, तर तुम्ही आज रात्री 12 वाजता बरोबर तिला ना हॅपी बर्थडे असं बोला। किंवा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की तिला ना पाणीपुरी खायला आवडते, तर तुम्ही अचानक ना पाणीपुरी पार्सल घेऊन जा आणि तिला खायला द्या, म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे की बघ बघ म्हणजे हा म्हणजे मुलगा ना किंवा हा पुरुष मला किती महत्त्व देतो, जेवढं महत्त्व ना मला माझा नवरा पण कधी देत नाही तेवढं महत्त्व ना म्हणजे हा पुरुष हा मुलगा मला देतो। आणि मित्रांनो बायकांना ना असा पुरुष लगेच आवडतो जो पुरुष ना त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना ना महत्त्व देतो। अशा पुरुषांकडे ना बायका लगेच आकर्षित होतात मित्रांनो, अशा पुरुषांकडे ना बायका लगेच खेचल्या जातात मित्रांनो, कारण असं मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतः करून झालोय। तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना जी बाई आवडते, ज्या बाईला ना तुम्हाला पटवायचंय, तर त्या बाईच्या ना काही इच्छा काही गरजा अशा असतील ज्या इच्छा आणि ज्या गरजा तिचा नवरा ना पूर्ण करत नाही। काय बोललो मी? त्या बाईच्या अशा इच्छा तिच्या अशा गरजा अशा असतील ज्या इच्छा आणि ज्या गरजा तिचा नवरा ना पूर्ण करत नाही। जसं की फॉर एक्झाम्पल तिचा नवरा ना पैशाच्या बाबतीत थोडासा गरीब आहे आणि त्यामुळे ना तो तिला पैशाचं सुख तिला देऊ शकत नाही, किंवा तिचा नवरा ना पैसा तर खूप कमवतो पण तो ना आपल्या बायकोला वेळ देऊ शकत नाही, म्हणजे मित्रांनो असं काही ना असू शकतं। तर मित्रांनो तुम्ही ना पहिल्यांदा अशा काही तिच्या इच्छा आणि अशा काही तिच्या गरजा आहेत का ते तुम्ही शोधून काढा। आणि मित्रांनो तुम्हाला जेव्हा समजेल ना की मित्रांनो त्या बाईच्या अशा अशा इच्छा तिच्या अशा अशा गरजा तिचा नवरा पूर्ण करत नाही आहे, तर तुम्ही ना त्या दिवसापासून तुम्हाला ना जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही ना त्या बाईच्या त्या इच्छा तिच्या त्या गरजा पूर्ण करायला सुरुवात करा। म्हणजे जर का तिचा नवरा तिला पैसे
पैशाचं सुख तिला देऊ शकत नाही, तिचा नवरा तिला पैसा देऊ शकत नाही, तर तुम्ही ना तुमच्या खिशातला थोडासा पैसा त्या बाईवरती ना खर्च करायला सुरुवात करा. जर तिचा नवरा तिला वेळ देऊ शकत नाही, तर तुम्ही ना आपल्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ त्या बाईला द्यायला सुरुवात करा. म्हणजे मित्रांनो त्या बाईला ना असं वाटलं पाहिजे की बघ बघ, जे सुख ना मला माझ्या नवऱ्याकडून कधी भेटत नाही आणि ज्या सुखासाठी ना मी माझ्या नवऱ्याकडे भीक मागते, तर तेच सुख ना हा मुलगा किंवा हा पुरुष मला देत आहे. म्हणजे जे ना माझ्या नवऱ्याने करायला पाहिजे होतं, तर म्हणजे ते ना हा मुलगा करत आहे. आणि मित्रांनो जेव्हा तिला असं वाटेल ना की जे सुख ना मला माझ्या नवऱ्याकडून भेटत नाही आहे, तर तेच सुख ना मला या पुरुषाकडून मला भेटतंय, तर मित्रांनो तेव्हापासून ना ती बाई म्हणजे मित्रांनो ती भाभी तुमच्याकडे ना आपूनच ती खेचली जाणार. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना जी बाई आवडते, ज्या बाईला ना तुम्हाला पटवायचंय, तर तुम्ही तिला ना प्रत्येक गोष्टीमध्ये तिला मदत करा. तिला ना तिच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्ही तिला सपोर्ट करा आणि तिची ना जास्तीत जास्त काळजी घ्या. जसं की फॉर एक्झाम्पल ती बाई ना जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये फसेल, तेव्हा तेव्हा ना तुम्ही सर्वात पहिल्यांदा जावा आणि तिला ना त्या प्रॉब्लेममध्ये तिला मदत करा. म्हणजे मित्रांनो जेव्हा जेव्हा ना ती बाई कुठे ना कुठेतरी फसणार, तेव्हा तेव्हा तुम्ही ना तिच्यासोबत तुम्ही उभे राहा. आणि जर तिला ना जरासुद्धा काही झालं, तर तुम्ही ना असं दाखवा की तुला ना जरासुद्धा काही झालं तर मी ना एकदम कावराबावरा होतो, मला ना अजिबात काही सुचत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल तिला ना जरासुद्धा काही झालं, तर तुम्ही लगेच ना तिला म्हणजे भेटायला जावा, तिला कॉल मेसेज करा की काय झालं, तू डॉक्टरकडे गेली होतीस का, डॉक्टरने तुला काय सांगितलं, तू गोळ्या खाल्ल्यास का, तू जेवलीस का, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे की बघ बघ, म्हणजे हा मुलगा ना माझ्या नवऱ्यापेक्षा पण जास्त माझी काळजी घेतो. माझ्या नवऱ्याला पण ना माझी एवढी फिकर नाही आहे, तेवढी ह्या मुलग्याला ना माझी फिकर आहे. हा मुलगा ना माझ्यावर किती प्रेम करतो, माझ्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हा मला मदत करतो. असं जेव्हा तिला वाटेल ना, तेव्हा मित्रांनो ती बाई ती म्हणजे भाभी 100% तुमच्याकडे ती आकर्षित व्हायला सुरुवात करणार. असं वाटल्यावर ना ती बाई तुमच्याकडे आपणच ती खेचली जाणार, ह्याची गॅरंटी ना मी तुम्हाला देऊ शकतो. तर हे असं ना तुम्ही कधी ना कधीतरी करून बघा. तुम्ही मला स्वतः बोलाल की अरे वा भावा, काय तू कामं सांगितलीस, असं तुम्ही ना मला स्वतः बोलाल. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.